नमस्कार मित्रांनो. आज अष्टविनायक यात्रेचा आपला दुसरा दिवस. काल मोरगाव आणि सिद्धटेक जाऊन फिरून आपण दर्शन घेऊन आलो. सिद्धटेकपासून स्वारगेटला यायला खूप वेळ झाला, त्याच्यामुळे काही शूट केलं नाही मध्येच. जवळजवळ सिद्धटेकपासून दौंडपर्यंत आणि दौंडपासून स्वारगेटपर्यंत बसमध्ये अर्धा उभं राहूनच प्रवास केला, त्याच्यामुळे थकलो होतो. काही जास्त शूट केलं नाही. आज आपण आलो आहे पालीला बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायचं. पालीवरून सकाळी 6:30 स्वारगेटवरून पालीसाठी बस पकडली. डायरेक्ट गणेश मंदिराच्या जवळच सोडते ते आपल्याला. आणि आज आता दर्शन घेऊन आलो. एक 10 मिनटं दर्शन झालं, काही गर्दी नव्हती. आज सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही. आता इथून अष्टविनायकचा चौथा गणपती महाडला जायचं आहे आपल्याला. तिथून परत स्वारगेटला. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की अष्टविनायक यात्रा ही आपण शास्त्रोक्त पद्धतीमध्ये ज्या क्रमांकाने गणपती आहे त्या क्रमांकाने करतो. थोडं हेक्टिक आहे कारण की बसचे टायमिंग खूप चुकत आहेत माझे, पण ते सगळं ॲडजस्ट करून लिफ्ट येऊन मी हे करतो आहे. कालच 5ची काहीतरी शेवटची बस होती सिद्धटेक बससाठी, सिद्धटेक ते स्वारगेट, आणि ती नेमकी माझी सवयीप्रमाणे चुकली. त्याच्यामुळे थोडं खूप फिरून यायला लागलं मला लिफ्ट. आता बघू, इथून बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं. आता आपण महाडला जाऊ. महाडवरून स्वारगेटला जायला किती वेळ लागतो काय येतं हे बघू. गणपती मंदिरामध्ये मी जास्त काही शूट करत नाही आहे. ही जर्नी शूट करतो कारण की इथे गणपती मंदिराच्या आसपास अलाउड करत नाही आहेत फोटो आणि व्हिडिओ काढायला. तर ते जर का अलाउड करत नसेल तर आपण सुद्धा तिथे फोटो आणि व्हिडिओ काढणं शक्यतो मी टाळतोच. तर ही जर्नी शूट करतो मी. कमीत कमी पैशामध्ये करायचा प्रयत्न होता, पण सतत इथून अर्ध्यावरून चेंज करत जायला लागलं, त्याच्यामुळे थोडाफार बॅलन्स थोडासा ठीक आहे. तरी मी आज दिवसभराचा 2 दिवसाचा किती खर्च झाला ते तुम्हाला नक्की सांगा. आता इकडे बल्लाळेश्वरच्या इथे एक हॉटेल आहे आणि हॉटेलची पण मारामारी आहे. तुम्हाला माहिती आहे ते गॅसचे सगळीकडे इश्यू चालू आहे, त्याच्यामुळे खूप सारे हॉटेल ते मंदिराजवळ बंद आहे. एक भेटलं, जेवून घेतो आता आणि मग इथून महाडसाठी निघूया. आता आपण पोचलो आहे अष्टविनायकपैकी चौथा गणपती वर्धवनायक महाड येथे. मगाशी जिथे आपण त्या हायवेला उभा होतो ते आपण चुकीच्या दिशेने गेलो, मी कन्फ्यूज झालो. महाड आणि महाड येथे दोन्ही, म्हणजे पालीवरून खोपोली मड सांगायचं ते जवळ होतं. उगाच 1 तास गेला. नशीब शेअर एक भेटली होती टॅक्सी. तिथून जिथे थांबले होते हायवेला तिथून 1 किलोमीटर पुढे गेलो आणि तर बोलता बोलता सहज असा विषय निघाला, अरे गणपती देऊळ जवळ आहे का तिकडं. तो बोलत, तो ड्रायव्हर जो दादा होता तो बोला चुकीचा जात असतो, आणि तो परत 1.5 किलोमीटर मला सोडायला मागे आला. आणि तिकडून परत पालीजवळ, पालीवरून आता खोपोली जो मुंबई जाणारा हायवे आहे महाड फाटा तिकडे उतरलो आहे आणि तिकडून 1 किलोमीटर आतमध्ये चालत चालू आता. बघू इकडून परत आता स्वारगेटला जायचं आपल्याला. लेट्स सी. दुपारचे 3 वाजले आणि ते गॅस बीसचा ते इश्यू झाला, त्यामुळे खाण्याचे खूप वांदे आहेत.
सगळे दुकानं बिकानं बंद ठेवलेली आहेत, त्याच्यामुळे जिथे भेटतं तिकडेच खायचा प्रयत्न करतोय. वरदविनायक गणपतीचा प्रवेशद्वार. वरदविनायक गणपतीचे ते गरम गरम उकडीचे मोदक.